नमस्कार. आज मी तुमच्यापुढे देवीचे द्वितीय रूप माता ब्रह्मचारिणी आणि दैवी गुणधर्म असलेली दुसरी औषधी. आज घटस्थापनेचा दुसरा दिवस. देवीच्या 9 स्वरूपातील द्वितीय स्वरूपाची कथा घेऊन आली आहे. देवीचे दुसरे स्वरूप आहे माता ब्रह्मचारिणी. ब्रह्म म्हणजे तपश्चर्या आणि चारिणी म्हणजे आचरण करणारा. अशा प्रकारे ब्रह्मचारिणी म्हणजे तपश्चर्या करणारी. ब्रह्मचारिणी मातेने उजव्या हातात जपमाळ आणि डाव्या हातात कमंडलू धारण केले आहे. नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची पूजा केली जाते आणि भक्त या दिवशी मातेच्या चरणी झोकून देतात. माता दुर्गेचे हे दुसरे रूप भक्तांना आणि सिद्धांना अखंड अनंत फळ देणारी आहे. त्यांची पूजा केल्याने मनुष्यामध्ये तप, त्याग, सदाचार आणि संयम वाढतो. जीवनातील खडतर संघर्षातही त्यांचे मन कर्तव्य मार्गापासून हटत नाही. अशी परंपरा आहे की या दिवशी अशा मुलींची पूजा केली जाते ज्यांचे लग्न निश्चित झाले आहे परंतु अद्याप झाले नाही. अशा मुलींची पूजा केल्यावर त्यांना अन्नदान करून वस्त्र, भांडी वगैरे अर्पण करतात. ब्रह्मचारिणी माता प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देते. ब्रह्मचारिणी मातेची कथा. जेव्हा शैलपुत्री मोठी झाली तेव्हा नारद मुनींनी तिला सांगितले की जर तिने तपश्चर्याचा मार्ग अवलंबला तर तिला तिचा पूर्वजन्माचे पती महादेव तिला वर म्हणून मिळतील. भगवंत महादेवाला तिचा वर म्हणून प्राप्त करून घेण्यासाठी तिने कठोर तपश्चर्या केली आणि तिला ब्रह्मचारिणी हे नाव देण्यात आले. अनेक वर्षे तिने फळे आणि फुले खाल्ली, जमिनीवर झोपली, अनेक वर्षे कडक उपवासही पाळले आणि मोकळ्या आकाशाखाली हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा ह्या सगळ्या ऋतूत तीव्र त्रास सहन केला. अनेक वर्ष बेलाची पाने खाऊन काढली. हे पाहून सर्व देव आनंदी झाले आणि त्यांनी पार्वतीला सांगितले की एवढी कठोर तपश्चर्या फक्त तीच करू शकते. पण देवीचे शरीर पूर्णपणे क्षीण झाले होते. देवीच्या तपश्चर्येवर खुश होऊन ऋषी, देवगण तिची अभूतपूर्व तपश्चर्या पाहून प्रशंसा केली. म्हणूनच तिला फक्त भगवंत महादेवच तिचे पती म्हणून प्राप्त होतील. म्हणून तिने आता घरी जाऊन तपश्चर्या सोडावी. माता पार्वतीची इच्छा पूर्ण झाली आणि भगवंत महादेवांनी तिला पत्नी म्हणून स्वीकारले. पूजन मंत्र. दधाना करपद्माभ्याम अक्षमाला कमंडलू देवी प्रसिद्धतु मयी ब्रह्मचारिण्य न्योत्तमा. मंत्राचा अर्थ. तिच्या एका हातात रुद्राक्षाची माळ आणि दुसऱ्या हातात पाण्याने भरलेले कमंडलू. हे देवी, उत्कृष्ट ब्रह्मचारिणी, माझ्यावर प्रसन्न हो. आता बघूयात नवदुर्गेचा वास 9 औषधांमध्ये असतो. माता दुर्गा आपल्या भक्तांचे 9 स्वरूपात कल्याण करून त्यांचे सर्व संकट दूर करते. याचा जिवंत पुरावा म्हणजे माता दुर्गेची विविध रूपे म्हणून ओळखली जाणारी जगात उपलब्ध औषधे. ब्रह्मचारिणी म्हणजे ब्राह्मी. नवदुर्गेचे दुसरे रूप ब्रह्मचारिणी आहे. तर आजची औषधी आहे ब्राह्मी. तर ही औषधी खूप बहुगुणी आहे. हे आयुर्मान आणि स्मरणशक्ती वाढवते, रक्तविकार नष्ट करते आणि आवाज गोड करते. म्हणूनच ब्राह्मीला सरस्वती असेही म्हणतात. हे मन आणि मेंदूला शक्ती प्रदान करते. गॅस आणि लघवीशी संबंधित आजारांवर मुख्य औषध आहे. हे एक औषध असे आहे जे लघवीद्वारे अवरोधित केलेले विकार दूर करण्यास सक्षम आहे. त्यामुळे या आजारांनी पीडित व्यक्तीने ब्रह्मचारिणीची पूजा करावी. ब्राह्मी एक हर्बल स्मृतिवर्धक आहे जी स्मरणशक्ती सुधारते आणि वृद्धत्वामुळे होणारी झीज रोखते. ब्राह्मी मज्जातंतू आणि मेंदूसाठी फायदेशीर असण्याबरोबरच त्वचा आणि केसांच्या उत्पादनामध्ये देखील वापरली जाते. ब्राह्मी यकृत आणि एकूणच रोगप्रतिकारक प्रतिसादाला फायदा होतो. मज्जातंतूंना आराम देण्यासाठी आणि सांधेदुखीपासून
आराम मिळवण्यासाठी, हे मसाज करण्यासाठी म्हणून वापरले जाऊ शकते. ब्राह्मी पावडर, तेल, पेस्ट, गोळ्या किंवा कॅप्सूलमध्ये वापरली जाऊ शकते. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आणि माहिती कशी वाटली ते नक्कीच सांगा. आणि हो, लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. RD स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात उद्याच्या गोष्टीमध्ये.